मराठवाड्यात शेतकऱ्यांकरता उपोषण केलं जात आहे। शौर्य प्रतिष्ठानच्या राजेश्री उमरे पाटलांचं हे उपोषण आहे। लोकशाही मराठीशी बोलताना उपोषणाची घोषणा आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आता काही संघटना पुढे आलेल्या आहेत। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान हे उपोषण करते, हे आंदोलन करते। कसं असणार स्वरूप ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। राजेश्री उमरे हे उपोषणाला बसणार आहेत। काय तुमची भूमिका आहे, भावना आहे, का तुम्ही या उपोषणाला बसताय? आम्ही मागच्या काही दिवसापासून आपण असं पाहतोय की अतिवृष्टी ही मराठवाड्यामध्ये चालूच आहे। त्याचबरोबर परतीचा जो पाऊस म्हणता येईल, पण हा परतीचा पाऊस नसून मला असं सांगायचं की मराठवाड्यामधला पाऊस आलेला जो आहे तो आत्तापर्यंतही इथेच थांबलेला आहे। रब्बी असेल किंवा खरीप हंगामातली जी पिकं आहेत त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि अद्याप फक्त नेते हे शेतकऱ्यांच्या बांधावरती उभा राहून फक्त त्यांनी गप्पा केलेल्या आहेत। कुठलीही शेतकऱ्यांना मदत झालेली नाहीये। आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, परंतु शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारामध्येच राहिलेली आहे। ज्या सरकारने आम्हाला सातबारा कोरा करू, तुम्हाला दिवाळीच्या अगोदर मदत करू, ह्या ज्या खोट्या आश्वासनं दिलेत हे आम्ही कधीही सहन करणार नाहीत। मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये आक्रमक पद्धतीने धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाड्यात मोठा लढा उभा करणार आहे आणि त्यानंतर या सत्कारची नाचक्की झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।